आणि याच वादासंदर्भामध्ये वादग्रस्त वक्तव्य करणारे स्वतः हर्षवर्धन सपकाळ म्हणजेच आपल्यासोबत आहेत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ। हर्षवर्धनजी, स्वागत आपलं। टिपू सुलतान बाबत तुम्ही केलेल्या नव्या वादाला आता तोंड फुटलेलं, तुम्ही केलेलं वक्तव्य त्यासाठी कारणीभूत ठरलं। सपकाळांनी टिपू सुलतानची तुलना थेट छत्रपती शिवाजी महाराजांशी केली, हे तुम्हाला योग्य वाटतं का? मी कुठल्याही स्वरूपाच्या वादग्रस्त विधान केलेलं नाही। कसं काय? मुळात त्या दिवशी बुलढाणा मुक्कामी मला पत्रकारांनी प्रश्न विचारला की जातीच्या आणि धर्माच्या नावावर फार मोठा सामाजिक तिढा निर्माण करण्याचा महाराष्ट्रामध्ये एक प्रयत्न आणि एक प्रयोग खेळ चालू आहे। बरं, या पार्श्वभूमीवर वेगवेगळ्या विविध समाजांचे जे आदरस्थान आहे अशा सर्व महामानवांना त्यांचे फोटो शासकीय कार्यालयामध्ये समकक्ष स्वरूपामध्ये लावावेत, बरं, की जेणेकरून गुन्ह्या गोविंदाने समाज राहील अशी मागणी काही संघटनांनी केलेली आहे। आणि यामध्ये शिवाजी महाराज आणि टिपू सुलतान यांचा देखील फोटो असला पाहिजे, बरं, अशी मागणी। तुम्ही या मागणीकडे कसे बघता? या विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तराच्या अनुषंगाने मी शिवाजी महाराजांचं आदर्श घेऊन टिपू सुलतान यांनी काम केलं, शिवाजी महाराजांची प्रेरणा घेऊन टिपू सुलतानांनी काम केलं। बरं, शिवाजी महाराजांचा अद्वितीय स्वरूपाचा पराक्रम आहे आणि हिंदवी स्वराज्य नावाची संकल्पना ही शिवाजी महाराजांनी दिली। आणि टिपू सुलतान जे आहेत हे भारताच्या संविधानामध्ये त्यांचा प्रतिमा आहे आणि भारताच्या संविधानामध्ये त्यांचा फोटो असल्यामुळे त्यांची आणि शिवाजी महाराजांचे फोटो हे कार्यालयामध्ये समान पातळीवर लावत असताना आपण कुठल्याही प्रकारची हरकत नाही, हे माझं असणारं वक्तव्य आहे। यामध्ये जो शिवाजी महाराजांचा अद्वितीय पराक्रम आहे तो अधोरेखित केलाय। त्यांचं मोठेपण जे आहे हे मोठेपण आहे, त्याला कुठल्याही प्रकारे त्याच्यात दुमत असण्याचं कारण नाही, हे माझं मूळ असणारं वाक्य आहे। प्रश्न आणि प्रश्नाचा तो उत्तर आहे, त्याचा भावार्थ हा आहे आणि या संदर्भात मी शब्द तिथे वापरलेले। आता त्याचा विपर्यास करून धचा मा करून देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्रामध्ये दंगली भडकवण्याचा प्रयत्न करतात। माझं वक्तव्य तोडमोड केल्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी जी प्रतिक्रिया दिली, इतक्या तीव्र स्वरूपामध्ये दिली, इतक्या आक्रमक स्वरूपामध्ये दिली, थोडक्यात त्यांनी महाराष्ट्रातल्या नागरिकांना चेतावणीखोर अशा स्वरूपाची त्यांनी प्रतिक्रिया दिली। आणि ती प्रतिक्रिया देत असताना वारंवार देवेंद्र फडणवीस हे खोटं बोलले। त्यांनी मूळ आशय तो प्रश्नाचं उत्तर आणि कार्यालयामध्ये फोटो असण्याच्या अनुषंगानं तिथे बोलणं अपेक्षित होतं, मात्र असं देवेंद्र फडणवीसांनी काही केलं नाही। त्यांना महाराष्ट्रामध्ये दंगली भडकवायच्या आहेत, त्यांना माथे लोकांचे ते भडकवायचे आहेत आणि राज्य सरकारचं जे अपयश आहे आणि जे मोठे मोठे कांड देवेंद्र फडणवीसांच्या कारकिर्दीत झालेले आहेत ते त्यांना कुठेतरी लपवायचे। म्हणून हा वाद जो आहे हा उकरून काढलेला आहे, उकरून नाही, हा नसतं मी बोललेले शब्द माझ्या तोंडात टाकण्याचा एक अत्यंत निंदनीय प्रकार हा भारतीय जनता पक्षाकडून सुरू आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या पूर्वी अशा प्रकारचे वाद जे आहेत हे हेतुपुरस्सर भारतीय जनता पक्ष त्याला प्रोत्साहन देत आहे। बरं, मला तुमचा मुद्दा लक्षात आला, मी पुन्हा एकदा आपल्याकडे येणार आहे। मात्र तत्पूर्वी या घडीची सर्वात मोठी बातमी ती म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बैठक संपलेली आहे। राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीची तारीख ठरली आहे। राष्ट्रीय अध्यक्षांच्या निवडीची कार्यकारिणीची बैठक नुकतीच पार पडलेली आहे। सुनेत्रा पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब होणार असल्याची माहिती सूत्रांनी लोकशाही मराठीला दिली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीची तारीख ठरल्यानंतर आता येत्या 26 फेब्रुवारीला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांच्या निवडीची कार्यकारिणीची बैठक पार पडणार। या बैठकीत सुनेत्रा पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं जाणार असल्याची विश्वसनीय सूत्रांनी लोकशाही मराठीला माहिती दिली आहे। राष्ट्रीय अध्यक्षांच्या निवडीच्या कार्यकारिणीची बैठक नुकतीच पार पडलेली आणि त्याच संदर्भातली सर्वात मोठी बातमी आपण पाहतोय। सुनेत्रा पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब होणार असल्याचं देखील सूत्रांनी लोकशाही मराठीला सांगितलेलं आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बैठक नुकतीच संपलेली आहे आणि या बैठकीचे अपडेट्स आपण यावेळेला टेलिव्हिजन स्क्रीनवर पाहतोय। राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीची तारीख राष्ट्रवादीनं ठरवलेली आहे। राष्ट्रीय अध्यक्षांच्या निवडीच्या कार्यकारिणीची बैठक नुकतीच पार पडली आणि सुनेत्रा पवार यांनाच राष्ट्रीय अध्यक्ष केला जाणार असल्याचं देखील सूत्रांनी लोकशाही मराठीला सांगितलंय। राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीची तारीख अखेर ठरल्यानंतर राष्ट्रवादीला नवे राष्ट्रीय अध्यक्ष मिळणार आहेत। या संदर्भात अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी उमेश करंजकर। उमेश, राष्ट्रीय अध्यक्षांच्या निवडीच्या कार्यकारिणीची बैठक नुकतीच पार पडली, राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदासंदर्भात काय अपडेट्स तुमच्याकडे आहेत? विशाल सर, गेल्या काही दिवसापासून सातत्याने जी चर्चा सुरू होती की
राष्ट्रवादीचं नेमकं राष्ट्रीय अध्यक्षपद कोणाकडे जाणार? कारण सुनेत्रा पवार यांचं नाव तर चर्चेत होतंच, मात्र त्यावर शिक्कामोर्तब होत नव्हतं. मात्र आजची जी बैठक देवगिरी बंगल्यावरची पार पडली त्यामध्ये सर्वच महत्वाचे मंत्री आमदार हे उपस्थित होते आणि या मंत्र्यांच्या आणि आमदारांच्या बैठकीत सुनेत्रा पवार यांच्याच नावाची चर्चा होती. सर्वांनी जवळजवळ एक मताने सुनेत्रा पवार यांनीच राष्ट्रीय अध्यक्ष व्हावं यासाठी जे आहे ते आपलं मत मांडलं आणि येत्या 26 तारखेला म्हणजे 26 फेब्रुवारीला अधिकृतपणे त्यांच्या नावाची जी आहे ती घोषणा केली जाणार आहे. अशा प्रकारच्या बैठकीत माहिती जी आहे ती समोर येते. जवळपास 1 ते सव्वा तास ही संपूर्ण बैठक चालली. त्या बैठकीत वेगवेगळ्या मुद्द्यांवरती पण चर्चा झाली, कारण विलिनीकरण असेल किंवा इतर ज्या महत्वाचे मुद्दे सध्या राजकारणात चर्चेले जातात त्या सर्व महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली. मात्र राष्ट्रीय अध्यक्ष कोण होणार यावरती सुनेत्रा पवार यांचं एक मताने नाव जे आहे ते निश्चित करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून आपल्याला मिळत आहे. विशाल सर, नक्कीच धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. माफ करा हर्षवर्धनजी, तुम्हाला थोडं थांबवलेलं होतं कारण या घडीची सर्वात मोठी बातमी आपण आपल्या प्रेक्षकांपर्यंत घेऊन आलेलो होतो. पुन्हा एकदा टिपू सुलतान त्या संदर्भात तुम्ही केलेलं वक्तव्य याच विषयी बोलण्यासाठी मी पुन्हा एकदा आपल्याबरोबर जोडला जातोय. हर्षवर्धनजी, अमित साटम म्हणतायत की तुम्ही माफी मागायला हवी, स्पष्टीकरण नंतर देत बसावं, हे अमित साटम यांचं म्हणणं आहे. मी स्पष्टीकरणाचा विषयच नाही ना. मी स्पष्टीकरण काय दिलंय, जी घटना आहे, जो प्रश्न आहे त्याचं ते उत्तर आहे. बरं, आणि साटमांनी मला या ठिकाणी कुठेही शहाणपणा शिकवण्याची याच्यासाठी आवश्यकता नाही की साटमांनी टिपू सुलतानचं नाव हे मुंबईमध्ये एका रस्त्याला का त्या भागाला देण्याच्या अनुषंगानं त्यांनीच एक ठराव मांडलेला आहे. पहिले त्यांनी तो ठराव कसा मांडला याचं उत्तर द्यावं. आणि मी जे बोललोच नाही त्या बोलल्याच्या संदर्भात मी खुलासा काय करू? शिवाजी महाराजांचं आदर्श जो आहे, प्रेरणा जी आहे ती टिपू सुलताननी घेतली आणि शिवाजी महाराजांचा पराक्रम जो आहे तो अद्वितीय आहे, हे माझं असणारं वक्तव्य आहे. आणि सोबत फोटो असणं एकसारखे बघावेत हे असणारं वाक्य आहे. या वाक्यामध्ये गैर काय आहे? बरं, गैर काहीच नाही असं तुमचं म्हणणं आहे. मात्र हर्षवर्धनजी, टिपू सुलतानासंदर्भात नेमकी भूमिका कुणाची, तुमची आहे की काँग्रेसची, ही अधिकृत भूमिका आम्ही समजू? शिवाजी महाराजांच्या संदर्भामध्ये माझी जी भूमिका आहे त्या भूमिकेमध्ये गैर काय हा एक प्रश्न आहे. बर, आणि त्यामध्ये वाद भारतीय जनता पक्ष जो करतो नेमकं कशावरून करतोय? शिवाजी महाराजांचा पराक्रम हा अद्वितीय आहे हे वारंवार पहिल्या दिवशीपासून मी सांगतोय. राहिला टिपू सुलतानच्या अनुषंगानं देवेंद्र फडणवीसांनी हजारो कत्ली केल्या वगैरे वगैरे जे सांगतात आहे, त्या अनुषंगानं ऑब्झर्व्हर नावाचं जो राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं जे मुखपत्र आहे, त्याला मुखपत्र म्हणण्यापेक्षा गॅझेट म्हटलेलंच बरं, त्या गॅझेटचे 35 वर्ष संपादक राहिलेले आणि भारतीय जनता पक्षाकडून जे राज्यसभेला एक टर्म खासदार होते, पॉंडिचेरीला ते ज्यांना राज्यपाल म्हणून नियुक्त केलं होतं, अशा व्यक्तींनी एक पुस्तक लिहिलंय. त्या चॅप्टर टिपू सुलतानचं मोठेपणा सांगण्याच्या अनुषंगानं त्यांनी एक पुस्तकात ऑब्झर्व्हरच्या संपादकांनी एक प्रकरण लिहिलेलं आहे. त्या पुस्तकामध्ये त्यांनी शिवाजी महाराजांबद्दल काही लिहिलं नाही. त्यांनी टिपू सुलतान जे भारताचे हिरो आहेत अशा प्रकारचं लिखाण त्यांनी केलंय. देवेंद्र फडणवीसांनी ते बघून घ्यावं आणि ते जे पुस्तक आहे त्याच्यावर त्यांनी बंदी आणावी. सावरकरांनी शिवाजी महाराजांच्या सर्वसमावेशक आणि स्त्रियांना देत असणाऱ्या सन्मानाच्या अनुषंगानं 6 सोनेरी पानामध्ये विकृत संस्कृती अशा सज्जन विकृती नावाचा एक अध्याय लिहिला. बरं, त्या अध्यायाच्या सोबत शिवाजी महाराजांनी पराक्रम गाजवला, मावळ्यांना सोबत घेतलं, हिंदवी स्वराज्य स्थापन केलं, या एकंदरीत प्रक्रियेला कावळा बसायला आणि डांग तुटायला असं वर्णन 6 सोनेरी पानामध्ये सावरकरांच्या झालेलं आहे. त्यांनी त्या पुस्तकावर बंदी घालावी. एकंदरीत वाद जो आहे त्या वादाचा आशय काय आहे तर मी नसलेले शब्द माझ्या तोंडी कोंबणं आणि जनतेला चेतावणी देणं आणि महाराष्ट्रात दंगली घडवणं हे कट कारस्थान देवेंद्र फडणवीसांचं आहे. आणि जे महाराष्ट्रात जे चाललंय, मला धमकी आणण्याचे प्रकार असो, जीप छाटण्याचा विषय असो किंवा काल पुण्यामध्ये झालेली दगडफेक असो, महाराष्ट्रात ठिकठिकाणी झालेल्या जे पुतळे जाळले माझे तो आशय असो, हा काय माझा पुतळा जाळायचा काय प्रश्न? मी शिवाजी महाराजांना खूप मोठे होते. शिवाजी महाराज आमची आणबाण शान आहे, आमचा शिवाजी महाराज स्वाभिमान आहे, हे माझं असणारी माझी भावना आहे, माझी. बरं हर्षवर्धनजी, मला तुमची बाजू समजून घ्यायची होती म्हणून मी आपल्याला आमंत्रित केलेलं होतं. धन्यवाद, तुम्ही आमच्या सोबत जोडला गेलात आणि सविस्तर चर्चा केली त्यासाठी. त्यानंतर भाजपची भूमिका